याच्यानंतर किरण राजीवले. किरण राजीवले आपणास विनंती आहे, किरण राजीवले आपण या. चला किरणजी राजीवले या ठिकाणी आले, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. रुपेश राजीवले. रुपेश राजीवलेंचं करायचं ना. रुपेशजी राजीवले यांना विनंती आहे, रुपेशजी राजीवले प्लीज या. याच्यानंतर हे बघ प्रदीप टाकले झालं मिथून सवा. आता आपलं चला याच्यानंतर जे अतिथी मान्यवरांचे सन्मान आहेत त्या ठिकाणी मात्र कंप्लीट झालेत. मी याच्यानंतर विनंती करेल सचिनजी रांगले यांना विनंती केली. सचिनजी रांगले आपण व्यासपीठासमोर या. आपलाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सचिनजी रांगले आपणास विनंती आहे, प्लीज आपण या. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. चला याच्यानंतर मी कृष्णाजी बांद्रे आपणास विनंती आहे, आपण या. कृष्णाजी बांद्रे आपलाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आपण व्यासपीठासमोर या. याच्यानंतर मी गौरवजी आपल्याला विनंती करेल, आपलाही हार्दिक आपणास विनंती आहे, आपण या. चला चला आता आपण मुख्य जो काही आपला पारितोषिक समारंभ त्याच्याकडे जात आहोत. सर्वांनी प्लीज थोडस आपण शांतता ठेवूयात. चला याच्यानंतर आपण जातोय YouTube कडे, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रदर्शित केली गेली. मी 6 सीटर कडून कॅमेरामॅन आहेत हार्दिक, त्या हार्दिकला विनंती करतो आपण व्यासपीठासमोर या. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात YouTube साठी. हार्दिक यांना पाहिलं आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. याच्यानंतर आमचे साथी कॉमेंटेटर आहेत नरेंद्रचे कामतेकर, आपणास विनंती करेल समित राजीवले आपण या. त्या अगोदर समित राजीवले आपणास विनंती आपण या. सर लवकर या प्लीज. चला याच्यानंतर आजच्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, कॉमेंटेटर आमचे साथी समालोचक नरेंद्रचे कामतेकर, चला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये समालोचकांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहिलं ते नरेंद्रजी कामतेकर, अगदी देवाच्या घोटणीचा आणखीन एक गोड आवाज. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात नरेंद्र कामतेकर यांच्यासाठी. याच्यानंतर कोपरी गावातून आपले जवळचे मित्र आहेत धनंजय पाटील सर, यांनाही विनंती करतोय. धनंजय पाटील सर आपण या, आपलाही सन्मान आपण स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. वसई विरारमध्ये सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांना पसंती दिली जाते ते एक लाडके समालोचक. मी राजूदादा विनंती करतोय, चला राजूदादा या. चला सर्वांना विनंती आहे, आता थोडस कंजूसी करू नका, टाळ्या वाजवूयात. चला राजूदादा बांद्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. धनंजय पाटील सर यांचा सन्मान आपल्या व्यासपीठासमोर आहे, ज्यांच्या आवाजाने एक ही स्पर्धा, या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं गेलंय. त्याच्यानंतर तळा तालुक्याचा एक मराठीचा गोड आवाज दिशांत कातोडे सरांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सकाळपासून या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एकदा दिशांत कातोडे सरांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. चला मी डीजे सुमित आपले प्रतिनिधी असेल तर अंकुशी म्हात्रे आपणास विनंती आहे. अंकुशी म्हातलेकर आपण व्यासपीठासमोर या. अंकुशी म्हातलेकर आपणास विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी प्लीज आपण व्यासपीठासमोर या. मिलिंद बोवड आपणास विनंती आहे. मिलिंद बोवड जी आपण या. मिलिंद बोवड चला प्लीज सन्मान स्वीकारण्यासाठी या.
दीपकजी शेडगे आपणास विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्लीज या. दीपकजी शेडगे. याच्यानंतर अमोलजी शिगवण यांना विनंती आहे. अमोलजी शिगवण आपण व्यासपीठासमोर या. आपलाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अमोलजी शिगवण आपणास विनंती, आपण व्यासपीठासमोर या. मनीष शिगवण, मनीषजी शिगवण आपणास विनंती, आपण व्यासपीठासमोर या. मनीषजी शिगवण आपलाही सन्मान आपण स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मनीषजी शिगवण यांना विनंती, आपण प्लीज व्यासपीठासमोर या. सुरेश निवाते जे आपणास विनंती आहे. सुरेश निवाते आपण व्यासपीठासमोर या. सुरेश निवाते प्लीज आपण व्यासपीठासमोर येऊन हा सन्मान स्वीकारा. सन्माननीय गणेशजी शेडगे आपणास विनंती आहे, प्लीज आपण या. सन्माननीय गणेशजी शेडगे, आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. गणेशजी शेडगे साहेब आहेत आणि त्याचा सन्मान. चला चला आता जास्त वेळ न घेता लगेच प्रत्येकाचा आवाज सुरू झाला, कारण प्रत्येकाला घरी पण जायचं आहे. काही जण त्यांना घरी जायचं आहे, काही जणांना थोडं लवकर घरी पोहोचायचं. त्यामुळे जास्त वेळ न घेता पण लगेच प्राइज सेरेमनीच्या दिशेने वळतोय. सुरुवातीला फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय तर खेळाडूचं नाव आहे ज्याने चांगला खेळ केलाय, मोहितेवाडी संघाचा मिस्टर मोनिल. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच. चला फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे.
फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो त्या खेळाडूचं नाव आहे मोनिल, ज्यानं चांगला खेळ केलाय. त्या मोनिलला आपण देऊयात फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर या स्पर्धेतील पुढील पारितोषिक आहेत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्तम क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूने केलेलं आहे त्या खेळाडूचं नाव आहे AK फोटोग्राफी यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स पाहायला मिळाली होती आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आहे. त्या पारितोषिकाचा मानकरी आहे त्या खेळाडूचं नाव आहे पारगान टीमचा मिस्टर वैभव. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार वैभव यांना दिला जातो. पारगान टीमचे खेळाडू आहेत आणि त्यांनी मिळवलाय या स्वराज चषक 2025 पर्व 6व्या मध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज ही ट्रॉफी आपल्याला कोणाकडून आली आपण ते पाहूयात. मापल तरी बंदरवाडीचे खेळाडू उमेशजी धाडसे साहेब आणि त्यांचा परिवार आहेत उर्मी उमेश धाडसे यांच्याकडून आपल्याला ते खास करून पारितोषिक आलेला आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावी सर्वाधिक जास्त विकेट आहेत पहा कोण आहे. ज्याच्या नावी सर्वाधिक जास्त विकेट आहेत तो एकतर मोनिल आहे किंवा दुसरा निलेश आहे. दोन नाव आहेत. Nomination are two, Monil and Nilesh. Best bowler of the tournament. Prize goes to one and only Mr. Monil मोहितेवाडी. चला या कृष्णा बांद्रे साहेब आपण यापुढे आपल्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. वैभव आपण यायचं. वैभव आपले शूज बाकी आहेत ते घेऊन जायचं पारगांचे. साईदीप स्पोर्ट दीपेश माने यांच्याकडून ते आपल्याला खास करून स्पॉन्सर झाले होते शूज आणि ते दिले जाणार आहेत. वैभव यांच्यासाठी मात्र दिले जाणार आहेत ते शूज आहेत. ते शूज मात्र या ठिकाणी दिले जात आहेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. सर्वोत्तम फलंदाज कोपरीचं मैदान म्हटलं तर बॅट्समॅनचा बोलबाला. बेस्ट बॉलर आपल्यासाठी देखील मोनिल आपल्यासाठी देखील फॅन आहे. आपण यायचं आहे. स्वराज चषक म्हटलं तर पारितोषिक असणारच आहेत. स्वप्नीलजी कवडे यांना विनंती करतो आपण यायचं आहे. स्वप्नीलजी कवडे साहेब आपण या. टाळ्या होऊ द्यात मोनिल यांच्यासाठी. त्याला दिला जातोय फॅन. नाही तिथून मोनिल आवाज आला होता पण बाजूला असलेले काही जण पक्के शहाणे आहेत. त्याने बरोबर मोन्या सांगितलं मग ते पण बोलावं लागले. असंच असतं आजूबाजूच्या गावामध्ये असंच होतं. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट हे प्राइज आपल्याला ज्यांच्या माध्यमातून आलंय. बेस्ट बॅट्समॅन
नितेशजी डोंबले साहेब यांच्या माध्यमातून ते आपल्याला आलेले आहेत आणि पंखा भावेश जागडे यांच्या माध्यमातून आलेले आहेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याने या मैदानावरती येऊन गोलंदाजांवरती अक्षरशः पाणी फेडलेलं आहे, त्याच्या नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा तो मानकरी आहे. त्या खेळाडूचं नाव आहे नाही 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 कातकर नाही 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 राजविले नाही, राजविले पण नाही आहेत. तो बॅट्समॅन आहे, तो बॅट्समॅन आहे. मंदिरात जातो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट काहीतरी दिली जाते. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर प्रसाद. सायगाव संघाचा प्रसाद, ज्याच्या नावावरती सर्वाधिक जास्त धावा या स्पर्धेमध्ये आहेत, तो प्रसाद आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी. प्रसाद यांना आकर्षक ट्रॉफी, त्याच्यानंतर फॅन. गरमीचं सीझन येतं त्यामुळे तुम्हाला घरी यूज करण्यासाठी फॅनही दिला जाणार आहेत. आता बाजूने आवाज आलाय कूलर आपली आहेत, कोणाचे आहे नाही आहे नाही आहे पण माहित नाही, पण कोणाचे तरी आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आधी दिले जाणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज कॅन्सल करण्यात आलेली आहेत काही कारणास्तव. चतुर्थ आहे ती, चतुर्थ देऊया. दोन्ही चतुर्थ आपल्याकडे पारितोषिक आहेत, त्यामुळे ते दोन्ही चतुर्थ पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. एक टीम आहे टीम साटलेवाडी संघ यायचा, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. साटलेवाडी संघ यायचा आहे, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ आहे. टीमचं नाव आहे साटलेवाडी. संदेशजी बेंद्रे यांच्या शुभ हस्ते दिल्या जाणारी ट्रॉफी. आणि एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या टीम साटलेवाडीसाठी. चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहेत. टीमचं नाव आहे सायगाव. शांताराम कातले टाकळे यांना विनंती असेल आपण यायचं गडपवाडी. चला चला देऊयात. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक टीमचं नाव आहे सायगाव. सायगावला दिलं जातं या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. टाळ्या होऊ द्यात. सायगावसाठी चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता वेळ झाली तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाची आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरणाऱ्या संघाचं नाव आहे टीम बीसीसी महालोर चा संघ. हरेश कोपटकर आणि अजिंक्य जागडे यांना विनंती असेल आपण पुढे यायचं. हरेश कोपटकर आणि अजिंक्य जागडे. तृतीय क्रमांकाचा मानकरी टीमचं नाव बीसीसी महालोर संघाला दिलं जाते स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा पारितोषिक.
चला थोडं घाई करा, जास्त वेळ झाला कारण की 8च्या जवळपास आपण सर्व आहोत. मनीष बोवड बोलतात. या मनीष बोवड आपला 2 शब्द मनोगत व्यक्त करतात. मनीष यायचे. ओके थँक्यू. चला वेळ झाला. मॅन ऑफ द सिरीज नाही मॅन ऑफ द सिरीज नाही देणार. आता मॅन ऑफ द सिरीजच्या अगोदर द्वितीय पारितोषिक देऊयात. आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी आहे संघाचं नाव आहे टीम पारगांचा संघ ठरला या स्पर्धेचा द्वितीय विजेता संघ. महेश जाधव यांना विनंती असेल आपण यायचं पुढे. बांद्रे परिवारांना विनंती असेल आपण पुढे यायचं. आपल्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. सेकंड प्राइज हे आहे ते मात्र दिलं जात आहेत. चला बाकी सर्वांना थोडे मध्ये येऊ द्यात. बाकी बाजूला राहा. यांना मध्ये काकांना मध्ये घ्या. पाठीमागे हे समोर रेड टी शर्ट काकांना पुढे घ्या. देणाऱ्यांना पुढे घ्या, नाही तर तुम्ही पुढे येऊन काय फायदा नाही ना. का कोण देतं हे पण माहित पडलं पाहिजे, नाहीतर काही जण पुढे उभे असतात फोटोसाठी. पहा द्वितीय पारितोषिक या ठिकाणी स्वराज चषक 2025 त्याचा उपविजेता संघाचं नाव पारगान. थँक्यू आभारी आहे. चला आता वेळ झालाय मॅन ऑफ द सिरीजची. मॅन ऑफ द सिरीज कोण, काय वाटतंय कुठला खेळाडू आहे? पहा त्या खेळाडूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 मॅच मध्ये 61 धावा बनवल्या आहेत. मोजा कोणी 61 केलेत मोजा. त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 विकेट घेतल्यात. त्याचे पॉइंट जर पाहिलं तर 286 पॉइंट आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरणारा खेळाडू आहे. नाही निलेश नाही आहेत, दुसरा कोणीतरी आहेत. पण पहा पारितोषिक आहे ते सांगितलं जाणार आहेत. एक एअर कूलर दिसतंय. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी आहे ती त्या ठिकाणी दिली जाणार आहेत. अनेक पारितोषिक मात्र या ठिकाणी आहेत. मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी, एअर कूलर प्रवीण दादा आहेत. पहा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार खेळाडूचं नाव आहे. इतना सन्नाटक आहे भाई, आवाजच नाही येत. एकच वादा आमचा निलेश दादा मॅन ऑफ द सिरीज हकदार. मनोहर कातकर, प्रवीणजी राजवेल यांना विनंती असेल आपण यायचं पुढे. सर्वांनी पुढे या. प्रवीणजी राजवेल, मनोहर कातकर साहेब सर्वांनी पुढे या. चला आता आधी ट्रॉफी नाही देणार आम्ही, पण आधी बोलावं लागणार आहे. पहिला बोलू दे, नाही तर नंतर बोलणार नाही, मला माहित आहे. आधी त्याला बोलू द्या. पुढे जा. बक्षीस थांबवायचं पहिलं त्याला बोलू द्या, नाहीतर मग बक्षीस घेऊन तो थांबणार नाही. कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी तुला मिळत आहेत आणि स्वराज चषक खेळताना तुला आधी कसं वाटलं? छान वाटतंय. प्रथम तर मी आमची टीम टाकली केतन घवाली याचं मी हार्दिक अभिनंदन करतो की
त्यांनी आमच्यावर भरोसा ठेवला. मी तर इकडे कमी खेळतो, गावीच खेळतो. त्यांनी आम्ही हरतो ह्या सीझनमध्ये, तरी पण त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि टीम टाकली की तुम्ही खेळा. इथे स्वराज्य चषकला आम्ही पहिल्यांदा खेळलो आणि आम्ही जिंकलो. कसं वाटलं आयोजन आणि या मैदानावरती खेळताना बाकीच्या सर्व काही गोष्टी? आयोजन तर एक नंबर होतं. मी राजू दादांना रिक्वेस्ट करेन की दरवर्षी आम्हाला फक्त चान्स द्या इथे. आता ही आनंदाची गुड न्यूज आहे. म्हणजे यापूर्वी कधी भारत सिरीजचे असे काही पारितोषिक मिळाले? भेटली. हा, आता ही तर महत्वाची गोष्ट आहे, कारण की या स्पर्धेमध्ये तुम्हाला कूलर मिळत आहेत. तर आनंदाची महत्वाची बाब घरी जाऊन कोणाला सांगणार? सांगितली पण आई बाप्पा, त्यांना माहित पण पडलं. बघत पण असेल ती लाईव्हला, तिथे पाहत पण असतील. पहा, हे होते निलेश यांना मिळाला आहे कूलर मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी, आणि ते देण्यासाठी कातकर साहेब संपूर्ण टीम. चला सर्वांनी या. प्रवीण राजवेरे साहेब त्यांची संपूर्ण टीम आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिले जातात या स्पर्धेतील आकर्षक अशी ट्रॉफी. एअर कूलर, कूलर घ्या, कूलर घ्या, पाठीमागे कूलर आहेत ते पण घ्या. चला राजू बांद्रे जॉईन व्हा नाही तर तो कूलर खाली जाईल. वय झालं आता विनर टीमची. या स्पर्धेचा मानकरी स्वराज चषक 2025 चा पर्व 6व्याचा नवीन विजेता आपल्याला मिळालेला आहे, आणि त्या विजेता संघाचं पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन आदरणीय गणेश राजवीर साहेब. आपण यायचं पुढे आपल्या शुभ असे पारितोषिक दिले जाणार आहेत. त्यानंतर राजूजी बांद्रेचे संपूर्ण फॅमिली, मंचावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी आपल्या शुभ हस्ते दिले जाणार आहे या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, आणि त्या पारितोषिकाचा मानकरी आहे, टीमचं नाव आहे आज ज्यांनी खरं तर चांगली कामगिरी केली तो टीम मोहितेवाडी. सडेदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विनर टीम. बाकी सर्वांनी वरती उभे राहिले तर चालेल. राजू दादा तुम्ही वरती ना, सर्वांनी ट्रॉफी देणाऱ्यांनी वरती या, बाकी सर्वांनी खाली थांबा. बाकी वरती या, ट्रॉफी देणाऱ्यांनी वरती. हा तिथे तसं ठेवा, बस. हा तसे सर्व ना, बाकी सर्व दिसतील. थोडं ट्रॉफी खाली करा, ट्रॉफी खाली करा, ट्रॉफी खाली करा. अजून ट्रॉफी खाली घ्या, खाली घ्या. तुमचे चेहरेच नाही दिसत पाठीमागे. हा बरोबर आहेत. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात. स्वराज चषक 2025 चे मानकरी टीमचं नाव मोहितेवाडी, आणि मोहितेवाडी संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, वेल प्लेड. आपल्या मनापासून अभिनंदन आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण या ठिकाणी खरं तर खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेत. चुकून मापून कोणाचा काही सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, आणि हा संपूर्ण कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करूयात. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदान उपलब्ध करून दिलं ते श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं मैदान. मनापासून आभार आहेत. डीजे गाणं घेऊयात आणि त्यानंतर ब्रेक होणार आहे.